आज तुम्ही इमेजिन करा, भारतातला वन ऑफ द मोस्ट रिनाऊंड बिझनेस ग्रुप इज टाटा ग्रुप. करेक्ट सर. टाटांच्या लाईफमध्ये, त्यांच्या परिवारामध्ये कुठल्या तरी एका माणसाने 800 वर्षापूर्वी बिझनेसचा विचार केला, म्हणून आज टाटा जिथे आहेत तिथे आहेत. 800 वर्षाची परंपरा आहे. इट हॅज नॉट बिकम ओव्हरनाईट. अर्ध्या रात्री श्रीमंत झालेले लोक नाही. नक्कीच. आता टाटाचं कॉन्ट्रीब्युशन बघूयात आपण, किंवा फॉर दॅट मॅटर एनी इंडस्ट्रियलिस्ट. सगळ्यात पहिले त्यांनी मोठे मोठे बिझनेसेस ओपन केले. त्या मोठ्या बिझनेसेसमधनं त्यांनी काही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जनरेट केले. नक्कीच. पण ते जनरेट करण्यासाठी त्यांनी एम्प्लॉयमेंट किती केली? आज टाटा हॅज प्रॉबेबली एम्प्लॉयड अ ह्यूज फ्यू लॅक्स, टेन्स ऑफ लॅक्स ऑफ पीपल इन दिस कंट्री. करेक्ट. आणि त्या बेसिसवर त्यांच्या फॅमिलीजला पैसे मिळाले, अनेक परिवार चालले, अनेक मुलांचे शिक्षण झाले त्यांच्या बेसिसवर, कारण त्यांचे वडील किंवा आई त्या टाटा कंपनीमध्ये काम करते, ती घरी पैसे आणते, मग त्या मुलाचं शिक्षण होतं. आणि इनफॅक्ट जमशेदपूरला मी अशा कंपनीत गेलो आहे, टाटा कमिन्स नावाची कंपनी आहे, जिथे फक्त टाटाच्या एम्प्लॉईच्या मुलांनाच घेतलं जातं. ओके. म्हणजे तेवढा तो प्रिव्हिलेज आहे. करेक्ट. सो हे सगळे जे श्रीमंत लोक आहेत हे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. करेक्ट.